नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, राज्यामध्ये जे दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता अतिशय भयानक परिस्थिती दिवसेंदिवस होत आहे। दुष्काळाच्या झळा जे आहे ते बसायला सुरुवात झालेली आहे आणि यासाठी जे आहे ते 12 डिसेंबर रोजी जे केंद्रीय पथक राज्यामध्ये दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आला होता, त्यांनी जे दुष्काळाची पाहणी केली 3 दिवसीय त्यांचा जे दौरा होता त्यामध्ये त्यांचा जे प्रतिसाद आहे ते चांगला, अतिशय चांगला असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे त्यांच्याकडून। त्यांनी जी पाहणी केली त्यांनी देखील मान्य केलेलं आहे की राज्यामध्ये जे दुष्काळ आहे ते दुष्काळ सदृश परिस्थिती आहे आणि यामध्ये जे राज्य सरकारने या अगोदर 24 जिल्हे हे अतिदुष्काळ आणि 24 तालुके अतिदुष्काळ आणि 16 मध्यम स्वरूपाच्या दुष्काळामध्ये जे जाहीर केले होते। आता त्यानंतर मग परत जे 1000 मंडळ जे आहेत ती जाहीर करण्यात आली होती की यामध्ये देखील आता दुष्काळ जाहीर झालेला आहे। परंतु आता जसं दिवसेंदिवस परिस्थिती बदलत आहे तसे तसे आता जे आहे ते याची जी संख्या आहे तालुक्यांची ती वाढत आहे, कारण दिवसेदिवस आता जी पैसे जिल्ह्यांच्या पैसेवारीचे आणि जे पीक आणेवारी आहे किंवा आणेवारी येथे जाहीर होत आहे आणि बरेचसे जे जिल्हे आहेत त्यांचे तालुके आहेत त्यामध्ये जे आणेवारी जी आहे पीक आणेवारी तर ती 50 पैशाच्या आतमध्ये येत आहे। त्यामुळे आता बऱ्याचशा तालुक्यामध्ये जे आहे ते दुष्काळ जाहीर होत आहे आणि जे आता जे केंद्रीय पथकांनी पाहणी केली आणि त्यांच्या ज्या पाहणीनंतर जे 15 डिसेंबर रोजी जे राज्य आयुक्त लेवलचे जे अधिकारी आहेत सर्व त्यांची आणि केंद्रीय जे अधिकारी जे आले होते केंद्राचे त्यांची जी बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये त्यांचा अतिशय असा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे की यापुढे जे आहे ती राज्यामध्ये काय उपाययोजना दुष्काळासाठी कराव्या लागतील। जे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, त्यासाठी आता यापुढे काय काय उपाययोजना कराव्या लागतील आणि त्यासाठी राज्याला किती मदत हवी असणार आहे या बाबतीत चर्चा जी आहे ती अतिशय पॉझिटिव्ह अशी चर्चा आणि चांगल्या प्रकारची चर्चा त्या केंद्रीय पथकासोबत राज्याचे जे आयुक्त होते किंवा सचिव लेवलचे जे सर्व वरिष्ठ अधिकारी होते यांची झालेली आहे आणि त्यांच्याकडे जे आहे 218 तालुके किंवा 1000 मंडळ साधारणतः जे आहे ते अहवाल जे सादर केलेला आहे त्या पथकाकडे आपले जे बैठकीमध्ये त्यामध्ये 218 तालुक्यामध्ये जे आहे ते दुष्काळ जाहीर केलेला आहे आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती ही देण्यात आलेली आणि त्यासाठी जे आहे ते 2600 कोटी रुपयाची मदतीची मागणी ही केंद्र सरकारकडे आता हे जे आहे ते करण्यात आलेले आहे। आता जे केंद्रीय पथक होतं ते आपला अहवाल जे आहे ते आता केंद्र सरकारकडे सादर करणार आणि आपल्याला अपेक्षा आहे की जे मागणी आपण केलेली आहे राज्य सरकार जे सचिव आहे जे आपले राज्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून 2600 कोटी रुपयाची त्यामध्ये शेतकऱ्यांना बराचसा दिलासा मिळेल। आता बरेचशा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की सध्या पिके हिरवी दिसत आहे, मग खरीप मध्ये पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे। मग खरीपची देखील दुष्काळ पाहणी झाली पाहिजे। तर मित्रांनो, दुष्काळाचा जो असतो तर दुष्काळ हे स्पेसिफिक कोणत्या महिन्यामध्ये जाहीर होत नसतो, तर दुष्काळाचं जे असते ते जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जे 4 महिन्यामध्ये जे पावसाची सरासरी असते ती सरासरी पाहिली जाते आणि त्या सरासरीच्या बेसवरती जे आहे ते दुष्काळ जाहीर होत असतो। त्यामध्ये जे तुमचं पाण्याची पातळी असेल, जलसाठा असेल, चाऱ्याचा प्रश्न असेल, अशा प्रकारचे अनेक बाबी या लक्षात घेऊन त्यामध्ये दुष्काळ हे जाहीर केला जात असतो। त्यानंतर जे आता बरेचसे लोक जे आहे ते शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की रब्बी पिके हे सध्या हिरवी दिसत आहे ज्या अवकाळी पावसामुळे, तर याचा त्याच्याशी काहीही संबंध नसतो, कारण जे अधिकारी असतात ते सर्व विभागातील अधिकारी असतात आणि ते सर्व बाबीचं जे मागच्या बाबीचं जे असते ती पाहणी करूनच जे आहे ते पुढील जे सर्व अहवाल हे सादर करत असतात। तर आता अपेक्षा आहे की जे आहे ते राज्यामध्ये दुष्काळ तर आहेच आणि त्यासाठी शेतकऱ्यांना चांगला असं बरीचशी मदत केंद्राकडून मिळेल आणि शेतकऱ्यांना त्याचा दिलासा नक्कीच मिळेल। आता बघूया अहवाल सादर केल्यानंतर, तर आता बघूया केंद्राकडून यासाठी कसा प्रतिसाद मिळतो आणि आपल्याला राज्यासाठी किती मदत ही केंद्राकडून मिळणार आहे त्यासाठीचा देखील अपडेट आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती देऊ। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।